नमस्कार मित्रांनो, सरकारी बँकेत नोकरी हवी आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण बोलणार आहोत IBPS लिपिक भरती 2026 बद्दल. तब्बल 11,403 जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. पदवीधर असाल आणि वय 20 ते 28 च्या दरम्यान असेल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. चला सुरुवात करूया. तुम्ही बघत आहात महाराष्ट्र जॉब अपडेट, जिथे रोज सरकारी नोकरीच्या ताज्या अपडेट्स, परीक्षेच्या तारखा आणि अर्ज प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत सांगितली जाते. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून कोणतीही भरती तुमच्यापासून चुकणार नाही. तर आता बघूया डिटेल्समध्ये. तर मित्रांनो, आधी या भरतीची संपूर्ण माहिती आपण बघूया. तर ही परीक्षा आहे IBPS लिपिक या संवर्गासाठी. एकूण 11,403 जागा आहेत आणि त्या 11 सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांमध्ये भरल्या जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया राबवते IBPS म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. ऑनलाईन अर्ज करण्याची विंडो आहे 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट. तर मित्रांनो, सर्वांनी अंतिम तारखेच्या अगोदरच फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर याची पूर्व परीक्षा होणार आहे 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी आणि मुख्य परीक्षा 27 डिसेंबर 2026 या रोजी. तर आता मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे की महत्त्वाच्या काही तारखा आहेत. तर या तारखेमध्येच आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता आपण बघूया पात्रता निकष. मित्रांनो, या भरतीमध्ये तारखा चुकणार नाही याची सर्वांनी खात्री करून घ्यायची आहे. तर आता बघूया आपण पात्रता निकष या भरतीसाठी काय काय आहेत. तर किमान तुमचं वय 20 वर्ष पाहिजे आणि कमाल वय हे 28 वर्षापर्यंत झाले. सोबत तुम्ही SC, ST, OBC या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला अजून सवलती बघायला मिळू शकते. तर कोणत्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकतो. सोबतच संगणक साक्षरता येणं त्याला गरजेचं आहे आणि ज्या राज्यामध्ये आपण अर्ज करणार आहोत तेथील स्थानिक भाषा आपल्याला येणे गरजेचे आहे. आणि माजी सैनिकांसाठी 10वी उत्तीर्ण आणि सैन्य विशेष प्रशिक्षण प्रमाणपत्र किमान 15 वर्षांची सेवा असावी. जर तुम्ही या सर्व अटी पूर्ण करत असाल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहे. तर आता आपण बघूया राज्यानुसार जागा. तर लक्षात ठेवा, IBPS लिपिक भरतीमध्ये जागा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशानुसार वाटलेल्या असतात आणि तुम्ही एका सायकलमध्ये फक्त एकाच राज्यासाठी अर्ज करू शकता. सर्वाधिक जागा असलेल्या राज्यांमध्ये बोलायचं झालं तर उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक म्हणजेच 1,731 जागा आहेत. त्यानंतर कर्नाटकमध्ये 1,414 जागा आहेत आणि आपल्या महाराष्ट्रात तब्बल 1,051 जागा आहेत. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही खरंच एक सुवर्ण संधी आहे. तसंच बँकनिहाय बोलायचं झालं तर सर्वाधिक जागा कॅनरा बँक, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक आणि इंडियन बँक यांनी जारी केल्या आहेत. तुम्ही महाराष्ट्रातून अर्ज करणार असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण एकत्र तयारी करूया. आता आपण बघूया निवड प्रक्रिया. या भरतीची निवड प्रक्रिया नेमकी कशी असते तर आता आपण बघूया डिटेल्समध्ये. तर यामध्ये एकूण 3 टप्पे असतात. जो की पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षेचा. यात इंग्रजी भाषा, अंकगणित, तर्कशक्ती या विषयांवर वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा असते. दुसरा टप्पा आहे मुख्य परीक्षा. यात सामान्य आणि आर्थिक जागृती, तर्कशक्ती, इंग्रजी भाषा, अंकगणित आणि संगणक ज्ञान अशा विषयांचा समावेश असतो. आणि तिसरा टप्पा आणि शेवटचा टप्पा आहे भाषा चाचणी. यात स्थानिक भाषेतील प्रावीण्य तपासलं जातं. आणि हो, खास गोष्ट म्हणजे या भरतीसाठी कोणतीही वैयक्तिक मुलाखत घेतली जात नाही. फक्त मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी तयार होते. तर आता आपण बघूया वेतन श्रेणी. आता सगळ्यांना पडलेला प्रश्न महत्त्वाचा की पगार किती असतो. निवड झालेल्या उमेदवाराला मूळ वेतन 24,050 ते 64,000 या दरम्यान मिळतं. यात पदस्थापना ठिकाण आणि लागू भत्त्यांनुसार बदलही होऊ शकतो. याशिवाय तुम्हाला DA, HRA, वैद्यकीय सुविधा, भविष्य निर्वाह निधी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांना
लागू असलेल्या इतर भत्तेही मिळतात. म्हणजे एकूण पॅकेज बघता ही खरंच एक चांगली आणि स्थिर सरकारी नोकरी आहे. तर आता आपण बघूया अर्ज कसा करायचा. पहिली पायरी आहे अधिकृत संकेतस्थळ ibps.in ला भेट द्यायची आहे. या वेबसाईटवरती गेल्यानंतर मूलभूत माहिती भरून नोंदणी करा. त्यानंतर प्रोव्हिजनल नोंदणी क्रमांक मिळवा. सोबत ऑनलाईन अर्ज भरा आणि फोटो, स्वाक्षरी व कागदपत्रे अपलोड करा. आवश्यक अर्ज शुल्क ऑनलाईन भरल्यानंतर तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंट काढून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायची आहे. आणि लक्षात असू द्या 21 ऑगस्ट 2024 पूर्वी अर्ज सादर करा व कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा. आता अर्ज शुल्क व कागदपत्रे. सर्वसाधारण ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी शुल्क आहे 850 रुपये. तर SC, ST आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी शुल्क आहे फक्त 175 रुपये. हे शुल्क पूर्णपणे ऑनलाईन भरावं लागतं आणि एकदा भरलेलं शुल्क परत मिळत नाही. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासा. आवश्यक कागदपत्रांबद्दल बोलायचं झालं तर पासपोर्ट आकाराचा फोटो किंवा लाईव्ह फोटो, स्वाक्षरी, अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे हाताने लिहिलेली घोषणा आणि 10वीची गुणपत्रिका जी जन्मतारखेच्या पुराव्यासाठी लागते. तर ही सगळी कागदपत्रे आधीच तयार ठेवा म्हणजे अर्ज भरताना कोणतीही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, ही होती IBPS लिपिक भरती 2026 ची संपूर्ण माहिती. 11,403 जागा, महत्त्वाच्या तारखा, पात्रता, निवड प्रक्रिया, वेतन आणि अर्ज कसा करायचा हे सगळं आपण सविस्तर बघितलंच. जर तुम्ही ही भरती करण्याचा विचार करत असाल तर आजपासून तयारीला लागा, कारण वेळ मर्यादित आहे. आणि हो, असे रोजचे सरकारी नोकरीचे अपडेट्स, परीक्षेच्या तारखा आणि अर्ज माहिती एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी महाराष्ट्र जॉब अपडेट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या गरजू मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी त्याचे नक्की उत्तर देईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. शुभेच्छा.